राम मंडळी, तर कसे आहात? मस्त ना? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी पण मस्तच आहे. तर इथं माझी आता देवपूजा अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही जी देवाला घातलेली फुलं आहेत ना मित्रमैत्रिणींना, ती माझ्या झाडाची आहेत, म्हणजे खिडकीमध्ये जे झाड लावलेलं आहे त्याची आहेत. तर नक्की सांगा कशी आहेत ते. तर आज आपण बघतोय साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा, पण तो पण झटपट होणारा असा कुकरमध्ये. आळशी लोकांसाठी ही रेसिपी आहे. आता तुम्ही म्हणाल मग तू पण आळशीच आहे, तर तसंच काहीचं आहे. आता काय करायचं आहे, गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे, बारीक तुकडे करून घ्यायचे. आता कुकरमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. मी इथं 2 छोटे चमचे तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हे गाजराचे ना पीसेस जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. खिसायची वगैरे गरज नाही आहे. तर मस्त असे तुकडे फ्राय करून घ्यायचे चांगले तुपामध्ये. 1-2 मिनटासाठी तरी चांगलं भाजून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्या अगोदर जरा तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं, नंतर दूध टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला झाकण लावण्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता मी याच्यात दूध ॲड केलेलं आहे. झाकण लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आता बघू शकता थंड झालेलं आहे. आता हे एकदम मऊ झालेलं आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर आता काय करायचं आहे, जे पावभाजी स्मॅशर असतो ना त्याच्याने स्मॅश करा. जर नसेल तर एखाद्या ग्लासनी वगैरे असं एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि स्मॅश करा. अगदी आरामात होईल, एकदम इझिली होईल, काहीच टेन्शन नाही आहे. स्मॅशर नाही आहे तर काय करू असं विचार करायची अजिबात गरज नाही आहे. आता साखर आवडीनुसार टाकायची, कमी जास्त टाकू शकता. मी ही टाकली होती पण मला असं वाटतं की थोडीशी कमी पडली. आता काय केलं, इथं छोट्या आपलं तडक्याचं जे पॅन आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. याच्यात मी काजू घेतलेले आहेत. आता चांगले परतून घ्यायचे. तुमच्याकडे नसतील नाही टाकले काहीच हरकत नाही, किंवा तुमच्याकडे दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स असतील ते टाका. नंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. मस्त आपला गाजराचा हलवा तयार. तर कशी वाटली रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.